लोकसंख्येवरती आधारित हा एक पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला एक प्रश्न आहे. प्रश्न पाहूयात काय आहे. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2.5 लाख असल्यास 12 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल? म्हणजे 2010 नंतर 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होणार आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे. या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याजाचं एक सूत्र आहे, जे की आहे पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर रेस टू टी. म्हणजे या ठिकाणी काय आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल ज्याला आपण मुद्दल म्हणतो, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट ज्याला व्याजदर म्हणतो, आणि टी म्हणजे किती वर्षासाठी ते कर्ज घेतलेलं आहे. या सूत्राने आपल्याला काय मिळतं, तर त्या रकमेवरती मुद्दल अधिक व्याज मिळतं. म्हणजेच तेच सेम आपल्याला या ठिकाणी आपण वापरू शकतो का? 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल, म्हणजेच जी वाढणारी लोकसंख्या आणि जी असणारी लोकसंख्या ती आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल. म्हणजेच पी म्हणजे आपण काय टाकू शकतो, 2.5 लाख, जी त्या शहराची मूळ लोकसंख्या होती, जी किती होती, 2.5 लाख, बरोबर आहे. एक अधिक किती टक्के दराने ते लोकसंख्या वाढती, तर ती वाढते 8. म्हणजे 8 भागिले 100 करणार. आणि किती वर्षानंतर आपल्याला काढायची, 2010 आणि 12 मध्ये 2 वर्षाचा फरक आहे. म्हणजे 2 वर्षानंतर आपल्याला त्या शहराची लोकसंख्या किती असेल हे या ठिकाणी आपल्याला काढायची. म्हणजेच 2.5 लाख गुणिले 108 भागिले 100 गुणिले 108 भागिले 100 याचा वर्ग आहे, बरोबर. म्हणजे या 2 शून्याला हे 2 शून्य कट, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कट, म्हणजे किती जाणार, 25 गुणिले 108 गुणिले 108, जे की हे सोडवल्यानंतर येईल 2,91,600. 2,91,600 ही त्या शहराची 2012 मध्ये लोकसंख्या असणार आहे, जे की आहे आपला ऑप्शन क्रमांक 3.